लग्नाचं स्वप्न, जोडीदारासोबत फिरण्याचं नियोजन, भविष्याबाबतच्या कल्पना या सगळ्या गोड क्षणांना सोडून जळगावचे मनोज पाटील कर्तव्यावर आता रुजू होत आहेत. पाचोऱ्याच्या खेडगावामध्ये त्यांचं 5 मे रोजी यामिनी पाटीलशी लग्न झालं होतं. मात्र देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यानं त्यांना सैन्य दलाकडून तात्काळ बोलावणं आलं. त्यांनी सुद्धा देशाच्या कर्तव्याला, देशाला प्राधान्य दिलं, भारत भूमीला प्राधान्य दिलं आणि तडक सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर नववधूंना प्रतिक्रिया देताना ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवते अशी प्रतिक्रिया दिली. मला खूप अभिमान आहे. माझे मिस्टर बॉर्डरवर चालले. आज आमच्या सत्यनारायणची पूजा होती तरी मी त्यांना सपोर्ट करते. जावं. देशाचं संरक्षण महत्वाचं वाटतंय तुम्हाला? हो, देशासाठी जावं. माझा अभिमान आहे देशावरती. माझा मुलगा देशासाठी जातोय, सेवा करतोय. काय झालं? एवढ्यासाठी मला खूप अभिमान. हे लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सूनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना, परिवारांना. आमच्या त्याला शुभेच्छा आहेत. एकदम छाती चौडी झाली माझी. ते बदला म्हणा का काही म्हणा, पण तर भारताने रात्रभर पाकिस्तान अक्षरशः भाजून काढलेला आहे. नेमकं काय काय रात्रीमधून घडलंय आपण बघूयात. भारताचे ड्रोन्स हवाई हल्ल्यांनी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद भाजून काढली. लाहोर, पेशावरसह 16 शहरांमध्ये भारताने जोरदार हल्ला केला. भारतीय नौदलाकडूनही पाकिस्तानवरती जोरदार हल्ले करण्यात आले या रात्रीतून. INS विक्रांतवरून MiG-29 या विमानांचा कराची बंदरावरती जोरदार हल्ला. INS कोलकाताद्वारे कराची बंदराच्या ऑइल फॅसिलिटीवरती क्षेपणास्त्र हल्ला चढवण्यात आला. पाकिस्तानची 3 लढाऊ विमानं भारतानं पाडली. पाकिस्तानची 2 JF-17 आणि 1 F-16 हे विमान सुद्धा भारतानं पाडलं. पाकिस्तानची 45 क्षेपणास्त्र आणि 60 ड्रोन भारतानं पाडलेली आहेत. भारताच्या S-400 या सिस्टीममुळे पाकिस्तानचे हल्ले हे निष्प्रभ ठरलेले आहेत. एकूणच सध्या आपण पाहतोय भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर आता पुणे स्टेशन परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पुणे स्टेशन परिसरात येणाऱ्या प्रवाशांची पोलिसांकडून तपासणी केली जाते. पुणे शहरात कालपासूनच अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जाते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पुणे स्टेशन परिसरात पुणे पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी कालपासूनच हा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची तपासणी, बॅगांची तपासणी या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळते. बंदूकधारी पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो बॅगांची या ठिकाणी स्कॅनिंग केलं जात आहे. प्रत्येक बॅगांची तपासणी केली जात आहे. त्यानंतरच पुणे स्टेशनच्या आतमध्ये प्रवाशांना सोडलं जात आहे. कालपासून जर बघितलं तर एकूण भारत पाकिस्तानमध्ये जो काही तणाव निर्माण झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण पाहू शकतो राज्यभरात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे. तर कोस्ट गार्ड, नौदल, सैन्य हे सगळं आता अलर्ट मोडवरती आलंय आणि ते नियमितपणे सराव करत असतात. अंतर्गत सुरक्षेविषयी बैठक बोलवली असं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलंय. त्यामुळे ही बैठक सुद्धा महत्वाची असणार आहे. आपल्याकडे पोलीस असतील, कोस्ट गार्ड असेल किंवा नेव्ही असेल, हे रेग्युलर एक्सरसाइजेस करतात. याचं जे वॉरबुक आहे किंवा SOPs आहेत त्या नीट फॉलो होत आहेत. पूर्ण अलर्ट मोडवर आपण आहोत आणि आज दुपारी इंटरनल सिक्युरिटीच्या संदर्भात आढावा घेण्याकरता एक बैठक देखील आपण ठेवलेली आहे. डाउनलोड शेअरचॅट. तर कोस्ट गार्ड, नौदल, सैन्य हे सगळं आता अलर्ट मोडवरती आलंय आणि ते नियमितपणे सराव करत असतात. अंतर्गत सुरक्षेविषयी बैठक बोलवली असं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलंय. त्यामुळे ही बैठक सुद्धा महत्वाची असणार आहे. आपल्याकडे पोलीस असतील, कोस्ट गार्ड असेल किंवा नेव्ही असेल, हे रेग्युलर एक्सरसाइजेस करतात. याचं जे वॉरबुक आहे किंवा SOPs आहेत त्या नीट फॉलो होत आहेत. पूर्ण अलर्ट मोडवर आपण आहोत आणि आज दुपारी इंटरनल सिक्युरिटीच्या संदर्भात
आढावा घेण्याकरता एक बैठक देखील आपण ठेवलेली आहे. भारत के हमले में रावलपिंडी स्टेडियम तबाह हो चुका है। सबसे पहले इस वक्त की अहम खबर आपको बताते हुए रावलपिंडी स्टेडियम में ड्रोन अटैक से तबाही हुई है। आज रात स्टेडियम में मैच होने वाला था, लेकिन भारत के हमले से स्वाहा हो चुका है रावलपिंडी स्टेडियम। रावलपिंडी स्टेडियम में ड्रोन अटैक किया गया और इसी के साथ आज रात होने वाले मैच के लिए अब जगह ही नहीं बची, क्योंकि रावलपिंडी स्टेडियम हो चुका है तबाह। भारत के हमले में रावलपिंडी स्टेडियम तबाह हो चुका है। सबसे पहले इस वक्त की अहम खबर आपको बताते हुए रावलपिंडी स्टेडियम में ड्रोन अटैक से तबाही हुई है। आज रात स्टेडियम में मैच होने वाला था, लेकिन भारत के हमले से स्वाहा हो चुका है रावलपिंडी स्टेडियम। रावलपिंडी स्टेडियम में ड्रोन अटैक किया गया और इसी के साथ आज रात होने वाले मैच के लिए अब जगह ही नहीं बची, क्योंकि रावलपिंडी स्टेडियम हो चुका है तबाह। Download ShareChat. Download ShareChat. ऐसा जुड़े और कहिए हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद now, हिंदुस्तान जिंदाबाद है और हिंदुस्तान जिंदाबाद रहेगा। Download ShareChat.